सामान्यांना न्याय मिळणार का, हा खरा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हाच मुद्दा पुढारी न्यूज लावून धरते आणि यासाठी या सगळ्यांचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे। कारण रस्त्यावरती हे जे यमदूत फिरतायत मद्यप्राशन करून, ते जर का सर्वसामान्यांना गोरगरिबांना अशा प्रकारे चिरडणार असतील आणि जर का कायद्याच्या जोरावरती पैशाच्या जोरावरती जर का ते सुटणार असतील तर हा खरा चिंतेचा विषय। आणि जर का लोकांनी ज्यांना निवडून दिलेला आहे असे आमदार अशा सगळ्या वातावरणामध्ये स्वर्गसुख अनुभवणार असतील तर या यमदूतांची चिंता कोणी करायची, त्यांना शिक्षा त्यांना शासन कोणी करायचं, हा खरा महत्त्वाचा मुद्दा। आणि याविषयी अर्थातच आपण लोकांना विचारलं पाहिजे, याविषयी आपल्याला प्रतिनिधींना विचारावं लागेल। आणि यासाठी बोलण्यासाठी म्हणून बच्चू कडू आमदार सध्या आपल्या सोबत आहेत, पंकज दळवी यांच्या सोबत आहेत। पंकज, बच्चू कडू तुमच्या सोबत आहेत। सामान्यांचे येतात कसे हा दुसरा प्रश्न आहे आणि या संदर्भात प्रशासकीय अधिकारी जो तिथे असेल त्याच्यासहित कारवाई होणं गरजेचं आहे। आणि जर मृत्युमुखी पडले असेल तर 306 केला पाहिजे, कारण त्या आज आपण अपघात जरी म्हटला नाही खून म्हटला आपण तर अपघात म्हणून सुद्धा किमान त्या सगळ्या अधिकाऱ्याला आरोपी करणं गरजेचं आहे। पुण्याच्या बाबतीत तेच झालं, प्रकरण झालं, यंत्रणा सहभागी आहे हे अगदी पुराव्यानिशी स्पष्ट झालं। वरळीच्या घटनेत सुद्धा तशाच गोष्टी दिसून येत आहेत। यंत्रणेच्या सहभागाशिवाय अशा अनधिकृत बार उपलब्ध होणं किंवा ते अनधिकृत बांधकाम होणं, अनधिकृत दारू सर्व करणं, नियम धाब्यावर बसवणे होऊ शकतं असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही सांगा, जे बंदी आहे ते सगळं चालू आहे। इथं दूध भेटत नाही पण गुटखा भेटतं, भेसळयुक्त दूध भेटतं, इथं गांजा भेटतं, चरस भेटतं। मग बंदी असताना भेटतं कसं? मंत्रालयाच्या आजूबाजूनं गुटखा आणून दाखवतो मी तुम्हाला। कुठं आहे अधिकारी, कुठं आहे तो पोलीस कमिशनर? बच्चू कडू नाही आहे तो। बच्चू कडू स्टाईलनी दणका देणं गरजेचं आहे का? आम्ही दणका देऊच। आम्ही या पद्धतीनं तो पोलीस कमिशनर जो कोणी असन, पोलीस महासंचालक इथून 2 किलोमीटरवर, गृहमंत्र्याचं कार्यालय मंत्रालय या परिसरात असताना सुद्धा याचा प्रभाव आणि तुमचा अभाव याच्यामुळे जो शेतकरी मरतोय किंवा सामान्य माणूस मरतोय याच्यावर गंभीरता आणली पाहिजे। निश्चितच मंत्र्यांचा प्रभाव आणि त्यामुळे कामाचा अभाव ही परिस्थिती आहे। आणि जर का अशा पद्धतीनेच परिस्थिती राहिली तर बच्चू कडू स्टाईलने आम्ही अधिकाऱ्यांना उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन प्रकाश भोयसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। मुंबई, पुणे आणि इतर भागात हिट अँड रनची प्रकरणं वाढताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर जसं हे प्रकरण झालं त्याच्यानंतर त्या क्लब असतील, बार असतील त्याच्यावर तोडक कारवाई होताना पाहायला मिळते। मुंबईत 3 दिवसाआधी रविवारच्या सकाळी एक हिट अँड रन प्रकरण झालं, एका महिलेचा त्या दुर्दैवी मृत्यू झाला। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे आमदार आणि प्रत्येक वेळी भाजपची बाजू मांडणारे प्रवीण दरेकर आपल्यासोबत। सर, प्रत्येक वेळी हिट अँड रन झाल्यानंतरच कारवाई होते। आजही वरळीत ज्या बारमध्ये मीर शाह बसला होता त्या बारवर कारवाई होत आहे, कसं बघता या घटनेकडे? नाही, जसे जसे प्रसंग समोर येतात मग त्या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन त्याच्यावर इमिजिएट कारवाई व्हायला लागली। यापूर्वी तर घटना घडायच्या 2 दिवस चर्चा व्हायची आणि कुठल्याही प्रकारची कारवाई नसायची, परंतु आपण बघाल पुण्यात सुद्धा तशा प्रकारची बुलडोजर कारवाई झाली। आणि आत्ता पण या ठिकाणी ज्या ठिकाणी ती घटना घडली तिथून निघाला त्या बारवर कारवाई झाली। याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या अवैध गोष्टी आहेत, ज्या त्या ठिकाणी विघातक अशा गोष्टी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे सरकार माफ करायला तयार नाही, हे आपल्या कठोर कारवाईनं दाखवून दिलेलं आहे। सर, याला जोडून आणखी एक प्रश्न आहे की तो जी काही पार्टी झाली असेल त्या दिवशी ती जूला झाली, हे प्रकरण वरळीत झालं, आरोपी जो आहे तो नवी मुंबईच्या मुंबईतून। तर या कारवाईवरनं अर्थातच प्रवीण दरेकर हे सरकारची पाठ ठोपटतायत, तशी प्रतिक्रिया त्यांच्याकडनं घेते। जुगूमधली कारवाई एका बाजूला आणि दुसरीकडे वरळीमधली दृश्य आपण बघतोय। वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे मृतांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि तिकडची दृश्य आपण बघतोय। आदित्य ठाकरे यांनी सांत्वनपर वरळीमध्ये जाऊन भेट घेतली।